न दिला बाळाला जन्म, आश्रमशाळेतला धक्कादायक प्रकार. आदिवासी शाळांमध्ये चाललंय काय? नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत एका 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक आणि मनसुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रकरणानं राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे तर काढलेच, त्यासोबतच निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे वाभाडे काढले. शासकीय यंत्रणेच्या नाकाखाली घडलेल्या या प्रकारामुळे आदिवासी समाज पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून आश्रमशाळांच्या एकूणच देखरेख व्यवस्थेवर आणि तिथं राबवल्या जाणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या संतापजनक प्रकरणाची पार्श्वभूमी तपासली असता पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत इयत्ता 9वीत शिक्षण घेत होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार काही महिन्यांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ही मुलगी जेव्हा आपल्या गावी गेली होती तेव्हा तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ह्या अत्याचारामुळे ती विद्यार्थिनी गरोदर राहिली. सुट्ट्या संपल्यानंतर ती पुन्हा नेहमीप्रमाणे मोहनदरी येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहण्यासाठी आली आणि तिथं तिचं शिक्षण सुरू राहिलं. या संपूर्ण कालावधीत तिचं गरोदरपण लपून राहिलं आणि शेवटी तिने एका बाळाला जन्म दिला. तेव्हा हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या खळबळजनक प्रकरणाची माहिती मिळताच संपूर्ण नाशिक जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घटनेचं गांभीर्य आणि पीडितेचं वय लक्षात घेऊन सुरुवातीला पोलिसांकडून या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. माहितीची वाच्यता बाहेर येऊ नये आणि तपास प्रभावित होऊ नये यासाठी पोलिसांनी अत्यंत सावधगिरीनं पावलं उचलली. पीडितेच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे कळवण पोलीस ठाण्यात बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण म्हणजेच पॉक्सो कायद्याअंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यातील संशयित आरोपी देखील अल्पवयीन आणि पीडितेच्या जवळच्या नात्यातील असल्यानं पोलिसांनी त्याला तातडीनं ताब्यात घेतलंय. बाल न्याय व्यवस्थेच्या नियमानुसार त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करतात. दुसरीकडे या संवेदनशील प्रकरणावर आदिवासी विकास विभागाचे नाशिकचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिकृत दुजोरा दिलाय. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा मूळ लैंगिक अत्याचाराचा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात किंवा शाळेच्या परिसरात घडलेला नाही, तर पीडित विद्यार्थिनी सुट्ट्यांच्या काळात आपल्या गावी गेली असताना घडलाय. असं असलं तरी आदिवासी विकास विभागानं या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून प्रकल्प कार्यालयामार्फत सखोल चौकशीचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून आश्रमशाळा प्रशासनाकडून, मुख्याध्यापकांकडून किंवा वसतिगृह अधीक्षकांकडून कुठे आणि कशी हलगर्जीपणाची चूक झाली याची बारकाईने तपासणी केली जाते. या घटनेमुळे आदिवासी विकास विभागांच्या आश्रमशाळांमध्ये राबवल्या जाणाऱ्या आरोग्य आणि वैद्यकीय तपासणी यंत्रणेचे धिंडवडे निघालेत. शासनाच्या नियमानुसार राज्यातील सर्व निवासी आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमितपणे दैनंदिन आरोग्य तपासणी करणं आणि त्यांच्या आरोग्याची नोंद ठेवणं बंधनकारक असतं. यासाठी लाखो रुपयांचा निधी आणि वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली जाते. असे सर्व नियम कागदावर असताना एखादी 9वीतली अल्पवयीन मुलगी तब्बल 9 महिने गरोदर राहते. तिच्या शरीरात अनेक नैसर्गिक आणि दृश्य बदल होतात आणि शेवटी ती प्रसूती होऊन बाळाला जन्म देते. तरीही ही बाब आश्रमशाळेतील शिक्षकांच्या, महिला वॉर्डनच्या किंवा तपासणीसाठी येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, हा अत्यंत अनाकरणीय आणि संतापजनक प्रश्न आहे. यावरून आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हालचालींकडे आणि आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत हे स्पष्ट होत असून त्यांची देखरेख व्यवस्था किती खिळखिळी आणि निष्काळजी झाली आहे यावर शिक्कामोर्तब झालाय. आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण, पोषण, आरोग्य आणि सुरक्षितता यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला जातो. दुर्गम आणि डोंगराळ भागातील गरीब आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना शिकवावं, मोठं व्हावं आणि विश्वासानं त्यांना शासनाच्या स्वाधीन केलेलं असतं. मात्र मोहनदरी आश्रमशाळेतील या प्रकरणानं पालकांचा हा विश्वास पूर्णपणे मोडीत काढलाय. यापूर्वीही राज्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचं कुपोषण, वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळणं आणि विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. प्रत्येक वेळी चौकशी आणि समित्यांचा फार्स केला जातो, परंतु प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती बदलत नसल्याचंच या ताज्या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. सध्या या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे त्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विविध आदिवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून केली जाते. केवळ खालच्या पातळीवरील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून चालणार नाही, तर या संपूर्ण व्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही यात सहआरोपी का करू नये असा संतप्त सवाल विचारला जातोय. पीडित मुलगी आणि तिच्या नवजात बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे ही आता प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. तसेच तिला या मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. तर कळवण प्रकल्पातील मोहनदरी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली अशी
घटना समोर आलेल्या आहे. त्याबाबत आपल्या कार्यालयाकडे काय माहिती मिळाली आणि त्याबाबत काय चौकशी सुरू आहे? काय सांगा? शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदारे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल. त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे. सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती. गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्कोखाली कारवाई करून त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे. परंतु सर, आपण जर बघितलं तर पीओ कार्यालयाकडून असेल, आपल्या कार्यालयाकडून असेल, आरोग्य यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत. या दुर्दैवी प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा आत्मचिंतन करायला लावलंय. राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित आदिवासी शाळा आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेचा आणि तिथल्या आरोग्य तपासणी यंत्रणेचा आता तातडीनं उच्चस्तरीय आढावा घेणं गरजेचं आहे. केवळ कागदोपत्री अहवाल सादर न करता प्रत्यक्षात शाळांमध्ये महिला सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सक्षम महिला अधीक्षकांची नियुक्ती काटेकोरपणे केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही आदिवासी मुलीला अशा भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NS मराठी.